हाय हॅलो नमस्कार मंडळी, शुभ मंगळवार. आज सर्वांना पहाटेचं 4:30ला भेटते बरं का. 4ला उठले, आंघोळी वगैरे केली बघा. तर इकडे बघा मस्त विठ्ठलाची गाणी लावली पहाटेची. आणि असं पहाटेचं बघा विठ्ठलाची गाणी वगैरे ऐकायला खरंच खूप छान वाटते. आणि जी लवकर उठतात ना, खरंच ती भाग्यवान आहेत. आमच्याकडे नशिबी लवकर उठायचं लिहिलं नाही असं वाटते मला. मी लय प्रयत्न करते बरं का लवकर उठायचं, म्हणून होतच नाही. तर बघा आज कसं बसं आपला अलाराम वगैरे लावून एक 10-15 मिनिट तसंच लळत लळत फायनली उठले बघा. मला पहाटे उठायचं म्हणजे एक माझ्यासारखी एक मोठा रिस्कच आहे. चला असो. तर आता पटपट मला अजून मुलांसाठी टिफिन बनवून घ्यायचं आहे. देवापुढे दिवाबत्ती तेवढं केलं बघा. तुम्ही बघू शकता इकडं दिवाबत्ती तेवढं केलंय. आता पूजेचं उत्तर पूजा करायचं आपल्याला. मांडणी केलेलं आणि पटपट स्वयंपाक करून घ्यायचा आहे. चला तुम्हाला स्वयंपाक करून भेटते आणि चला तुम्ही पण आमच्यासोबत आमच्यासंग देवाला चला. तर इथून बघा कमीत कमी 200 किलोमीटर अंतरावर तर आम्हाला जायचं आहे. चला मग कुठे चाललंय आमच्या सोबत चालून मगच बघा तुम्ही. तर मैत्रिणींना तुम्ही इकडं बघू शकता मी भोगीच्या भाजीसाठी कोणकोणते भाजी निवडून घेतले. इकडं घेवडा नीट करून घेतले, मेथीची भाजी थोडी घेतले आणि वाटाणा पण सोलून घेतले इकडं. तर इकडं बघा मोड आलेली मटकी, मोड आलेले वाटाणा आणि हरभरा, परत ही चवळी हे मिक्स आहे. आणि इकडे बघा बोरं, गाजर, फ्लॉवर, कांद्याची पात, ओलं कांदा कापून घेतले, टोमॅटो, भरपूर असं लसूण घेतले. आणि इकडे बघा कोबी चिरून घेतले, सोबत कांदा पण आहे. आणि तीळ घेतलं इकडं, तीळ भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे आहे, शेंगदाणे पण भाजून घ्यायचं आहे. कमीत कमी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 सध्या तर 17 आयटम्स झालेले आहेत माझ्याकडे. तर चला मस्त आता आपण भोगीची भाजी बनवायला घेऊ. आणि ह्याच्यामध्येच मी थोडंसं आपलं ते ज्वारीचं हुरडा आणि गव्हाचं पण थोडंसं कणीस मी ह्यातच टाकले. जास्त काही वापरलं नाही का, आता ते ज्वारीचं जे कडबा सॉरी हे होतं ना, ते कणीस खूपच कवळं होतं, त्याच्यातनं काही बी वगैरे निघालं नाही. थोडंफार निघालं तेवढंच आपलं नियमापुरतं किती लागते म्हणून मी थोडंसं ह्यातच ॲड केलं बरं का. थोडंसं ते ज्वारीचं कणीस आणि गव्हाचं कणीस. परत इकडं वांगी पण घेतली बघा कापून. तर इकडे बघा भाजी बनवायला घेतली. सर्वात अगोदर जर 3-4 पळीवर होईल मी तेल घातले बरं का. तेल जरा भरपूर घेतले भाजी का तर भाज्या भरपूर होत्या ना. आणि तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, भरपूर असं लसूण टाकलं. आणि सगळे एकसारखं भाज्या जी भाजतेत ना त्यांना अगोदर टाकून घेतले बघा. मी सगळे एकदमच छान असं भाजते, जेणेकरून गाजर, बोरं, टोमॅटो, कांदा, परत हे वाटाणे आणि परत ते मोड आलेले पण माझ्याकडे काही मटकी वगैरे होते ते पण सगळे एकत्र टाकून दिलं. म्हणजे छान एकत्र भाजून जातं ना, पुढे मागे होत नाही. म्हणजे सगळं छान असं भाजून झालं की नाही, एकदम तेलामध्ये छान परतलं का नाही, मग शेवटी इकडे मी हे कोबी तेवढं अगोदर भाजून घेतली होती. कसं तेलामध्ये थोडंसं कोबी परतलं ना त्याचा वास जाते म्हणून अगोदरच मी कोबी थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतली इकडं. आणि कांदा हे आपलं वांगी आहे ना हे शेवटला टाकायचं. आता याच्यासोबत टाकलं ना मग वांगी जास्त शिजून जाते, ती वाफेत शिजून जाते, त्यामध्ये टाकलं नाही शेवटला टाकायचं म्हणजे वांगी. आणि इकडे मेथीची भाजी थोडी हे पण शेवटला टाकायची. शेवटला टाकून छान असं एकदम परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मग मीठ, चटणी, गरम मसाला जे काही आपल्याला मसाले घालायचे मसाले वगैरे घालून मस्त असं पाणी वगैरे घालून थोडं वाफवायला ठेवायचं. कोणाला गरगटा पण बनवते बरं का पातळमध्ये. आता मला डब्याला न्यायचं आहे, मुलांना पण टिफिनला द्यायचं आहे म्हणून म्हटलं आता गरगटा वगैरे काही बनवायला नको, थोडंसं सुक्यामध्ये असू दे. असं काही पूर्ण फडफडीत बनवणार नाही आहे मी. त्याच्यामध्ये कमीत कमी 1 वाटीभर पाणी घालते. 2 वाटी पाणी घालावं लागणार आहे मला. ही सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजेत बघा. सगळं एकदम भाज्या मिक्स झाल्यामुळे किती छान वाटायला लागले ना. ह्याच्यामध्ये तीळ वगैरे ॲड झाला ना तिला छान दिसते. फायनली बघा सगळ्या भाज्या गेल्या कढईत. आता त्याच्यावर बघा मी तीळ टाकून घेतले. तीळ टाकल्यामुळे किती छान दिसायला लागलं भाजी, बघू शकता तुम्ही.
तर भाजीमध्ये बघा चवीनुसार मीठ आणि चटणी 1-2-3 चमचे टाकले. परत गरम मसाला 1-2 चमचे टाकला. बघू शकतो भाजी किती छान दिसायला लागली. मोबाईलमधल्यापेक्षा रिअलमधली बघायला खूप छान वाटायला बरं का भाजी. आता याला 1 वाटीभर पाणी वतते आणि 2 मिनिटं शिजायला ठेवते. चला आता आपण बाहेरचं तर थोडंसं वातावरण एन्जॉय करूया. मस्त झाले बरं का वातावरण. बघा चंदा मामा अजून आहेत. किती छान तांबडं फुटले बघू शकता तुम्ही इकडं. पहाटेचं वातावरण खरंच एकदम छान. खरंच मन किती छान प्रसन्न वाटते बघा. असं पहाटे उठल्यावर ना असं वाटतं की रोज पहाटेच उठायला पाहिजे. काय करू यार, उठायचंच होत नाही मला. थोडंसं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे बरं का. आवाज येतोय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अशी आहे ही आमची कॉलनी. सूर्य अजून उजरला नाही. सूर्य उजरायच्या अगोदर आज माझी कमीत कमी 15 ते 20 चपात्या पण झाल्या आणि कढई भरून भाजी केली बरं का. चला दाखवते. आमचे समर्थ राजेबा कसं झोपले ते काढ. नकटा कुठला नकटा नाही हो माझं पिल्लू. सोप्यावर झोपते बरं का. आम्ही सगळे आत असतो. तर इकडे बघा 15 ते 20 चपात्या पण करून घेतल्या. मस्त भाजी पण करून घेतली. झाला आता फक्त मला लावते कुकर तेवढं लावायचं आहे. कुकर लावते पटकन. किचन ओटा सगळं क्लीन करून घेते आणि पटकन आवरते. आता मला साडी नेसायला पण वेळ लागतो आहे आणि यांना पाठवायचं बाग बनवायला अजून झोपलेत. ह्यांना उठवते आणि ह्यांना आंघोळ वगैरे करून ह्यांना पाठवते. चला आवरल्यानंतर भेटते. मग अशी माझं माहेर गेलं, आता ह्यांचं माहेर आहे बरं का हे. आडवटी माहेर आल्यावर ह्यांचं लहानपण आठवायला लागलं ह्यांना. आम्ही इकडे पळत होतो, आम्ही तिकडे पळत होतो. हे बघा आमच्या चुलत सासूबाई आहेत ह्या बरं का. चालले ते त्यांच्या माहेरातलं रान आहे म्हणून चोरी करायला ते बरं का मका इकडं. मनगड मला इथली हे बघा ह्यांच्या माहेरातलं देव आहे. देवीचं मंदिर आहे. मुत्रवा ताई म्हणून देवीचं नाव आहे बरं का. तर मंडळी बघा ह्या देवाचं नाव आहे मुत्रवा तयार रे. आणि त्याच देवीच्या नावावरूनच आमच्या सासूबाईचं पण नाव ठेवलंय मुत्ताक्का म्हणून. महानंदा आहेत पण देवीच्या नावावरून त्यांना मुत्ताक्का म्हणून नाव ठेवले. म्हणजे असं खेडेगावात असं असते बरं का. म्हणजे देवाच्या नावावर मुलींची नावं ठेवली जातात. तर गाईज बघू शकता तुम्ही द्राक्षाची बाग. अजून कच्ची आहे बरं का द्राक्षे. असं वाटायला कच्चं द्राक्ष तोडून खाऊ का असं वाटायला. किती छान. पण ह्याच्यावर औषध स्प्रे खूप केलं असते बरं का. माझ्या मुली आल्या असत्या तर कच्चं म्हणलं नसतं, औषध म्हणलं नसतं, तोडून आपलं. त्यांना एवढं आवडते ना द्राक्षे. तेव्हा किती छान आहे. तुम्हाला दाखवते थांबा व्यवस्थित.
माझ्या माहेरी पण असंच बरं का, खूप द्राक्षे बाग आहेत माझ्या माहेरात बिळूरमध्ये. मला वाटतंय पूर्ण गावामध्ये एक 20% अदर पिकं करतात, नाही तर सगळेजण द्राक्षे बागेत बरं का, भरपूर. ती सगळं बसले तिकडे घरात आणि मी सोनू आले बघायला द्राक्ष बघायला. तोडून खाऊ का एक? पूजा केलं नाही याचं? बघू शकता तुम्ही इकडे बघा किती मोठं घड आहे. पिकलं असतं तर मी पिशवी भरून घेतलं असतं, पण काय करतो, किती मोठं घड आहे बघू शकता तुम्ही. बघ किती छान आहे. पिकल्यानंतर मला वाटतं याचं किलोभर वजन भरेल. पिकल्यावर येऊया आपण इकडं द्राक्ष खायला, खरंच येऊया बरं का. हो बघ हे, हा औषध फवारणी केलं पण का जीव ऐकलं नाही. मस्त आहे, हे छान आहे. सुपर. हे गोड आहे वरलं बघ, खाऊन बघ की. पण वर औषध आहे बरं का, जरा कडू लागायला पण आजारी पडायचं घरी खाऊन. हे बघा द्राक्षे मस्त. अजून मला वाटते ह्याला महिनाभर लागल पूर्ण हे तयार व्हायला, तरी पण गोड एवढं येतं. आणि पिकल्यावर तर किती गोड असतील ना का. व्हिडिओ म्हणा तुम्ही. ताईंनी बघा मला 2 छान असं गुलाबाचं फुल दिलंय. सांग. सोनीचे आजोबा बघा, मम्मीचे पप्पा आहेत. सोनू यांचं वय किती आहे सांग की? त्यांचं वय आता 102 चालू आहे बघा, वाटतंय का 102 वयाचे आजोबा आहेत. जास्तच असेल पण अंदाज आम्ही 102 म्हणतोय. होय. तर फ्रेंड्स, आम्ही बघा जमखंडी मध्ये आलोय. कन्नडवाला युट्यूब स्टार मल्लू जमखंडीच्या गावात आहे आम्ही आता. पोचवा व्हिडिओ मल्लू जमखंडी पर्यंत. आम्ही त्याच्या गावामध्ये आलोय. आम्ही पण युट्यूब स्टार आहे सांगा त्याला. फेमस युट्यूबर आहे बरं का मल्लू जमखंडी. युट्यूबला जाऊन बघा, भरपूर व्हिडिओज त्याचे आहेत. फेमस आहे जमखंडी मधला युट्यूबर. आम्ही त्याच्या गावामध्ये आहे बघा. मल्लू जमखंडी कुठे आहेस बाबा? आमचा व्हिडिओ थोडा पोस्ट करा ते जमखंडी मल्लू कशी. आमचं पण व्हायरल होऊ दे जरा. आम्ही बघा इकडं CNG भरायला थांबलो जमखंडीच्या पेट्रोल पंपावर. आमच्या सासवा बघा इकडं चालू झालं यांचं. या आमच्या 3 सासवा. आमची खरी सासू बसल्या घरात. कोटे सासू. आम्ही एवढे सगळे आलोय बरं का अर्टिगा मधनं. द्या लेकाला शेंगाची चक्की द्या. करळली रुद्राक्षी माली आणि आली बुद्धिदाराशी. कळली रुद्राक्षी माली शिवशरणी आदळाकी. महादेवी बारे शिवशरणी आदळाक. महादेवी बारे शिवानी पातोऱ्याळाकी. महादेवी बारे चळाकी. महादेवी बारे आदना की तरशी गीतन साखर कलशी. आदना की. तर फ्रेंड्स बघा, आम्ही तर कर्नाटकामधल्या शिरोळ या गावात थांबलोय नाश्ता करायला.
आमचा अजून रूट लांबच आहे, अजून मला वाटतं अजून 1 तासभर लागेल आम्हाला पोहोचायला. शिरोळ मला पण थोडं थोडं वाचायला येते बरं का कन्नड. तुम्हाला पाहिजे डोसा ना? सगळ्यांनी पुरी भाजी मागवले, मी डोसा मागवले आणि माझा डोसा बघा हो काय राहिले. आम्ही पुरी मागवले बघा, तुम्ही पुरी बघू शकता. अगं ही पुरी आहे का चपाती आहे काय? बघा किती मोठी पुरी आहे ही. 3 पुरी खाल्ले की माणूस झोपा होतं, तिथून जाऊच नाही. सोनूची पुरी बघा, तुमची आणली नाही का अजून पुरी? हा घेऊ हे पण थोडं थोडं, मला पण डोसा राखा. पुरी का वाटत नाही लय. ग पुरी मामा, पुरी कसले काय ती एवढं फुगले. किती मोठी पुरी आली बघा इकडं आमच्या सासवांना. फोडू नका, थांबा. दाखवलं की शिरोळ, शिरोळ आहे. जात मध्ये कुठे भेटते असं नाही. जमखंडीच्या पुढे शिरोळ मधलं. एका सासवाचा व्हिडिओ काढली, दुसऱ्या सासू रुसायला नको म्हणलं. घ्या घ्या आता. मस्त नाश्ता झाले बघा मामा, नाश्ता मस्त झालाय. आता जाऊया देवाला, देवदर्शन झालं का मग जेऊया मस्त. चला थोडं गाडी बाई बरोबर लोकेशनला. बसवा ना रे. पुढे पुढे घ्या लागते. झूम झाले लास्ट आहे. येत्र बरे गिडगुळ असतं कुठले कुडगुळ काय అది ఏంటి అక్క అది విचार काय అది బజార్లో ఆడి ಕಾಡು ಅದು ಯಾರ್ರಿ ಕಾಡು ಏನಾಯ್ತಿರ್ಲ ಕಾಡು ಉಳಿಸಿ ಎಲ್ಲೈತ್ರಿ ಕಾಡು ಇರ್ಲ ಕಾಡು ಉಳಿಸಿ ನಾಡ ಬೆಳೆಸಿ ಬೀಜ ಒಗದಾರು. फ्रेंड्स आमचं डेस्टिनेशन जवळ आलेलं आहे. अजून सस्पेन्स ठेवले सांगितलं नाही त्यांना कुठे जायचं. अजून किती किलोमीटर राहिले हो? अजून 37 किलोमीटर आहे. अजून लांब आहे, अजून 1 तास तर लागते. मग बघा आमचा अवतार कसा झालाय, गाडीत बसूनच अजून खाली उतरलो नाही काय नाही. किती बेकार झालाय. नोडकोरी मोती मिळायला आहे का यार. सांगूया का पुन्हा सांगूया त्यांना? परत सांगा. बरं सांगा काय? ठीक आहे. सस्पेन्स असू दे. जवळ आले की मग दाखवेल तुम्हाला. आम्ही कुठं चाललोय ते. सकाळी
सकाळी 9 वाजता घरातनं निघालोय, आता 2 वाजता आलेत बघा. अजून आमचं रूट चालूच आहे. अंदाज लावू शकता आम्ही किती लांब चाललोय म्हणून. Turn right to stay on Aurad, Sadashivgarh Road. सुस्वागतम. कळलं असेल याच्यावर आम्ही कुठं आलोय. तर आम्ही आलोय बघा, सांग सोनू. सौदत्तीला आम्ही आलोय सौदत्ती यल्लमाला. सौदत्ती ह्या अख्खा महिना नसतो यल्लमा दर्शन चालू आहे. दत्त यल्लमा, कोकुटर यल्लमा, आता शेवट बघा सौदत्ती यल्लमा. बघा तर ही लोक बघा आंघोळ करायला चाललेत आता. त्यांना गंध नेसायचं आहे, त्यामुळे ह्या कुंडामध्ये ज्यांना ज्यांना गंध नेसायचं आहे ना त्यांनी या कुंडामध्ये आंघोळ करून मग गंध नेसायची बघा. आम्ही फक्त त्यांनी तर बघा इकडे सगळ्यांनी परडी भरायला लागलेत. सगळं आपापल्या वैयक्तिक आणलेत नैवेद्य, सगळेजण आपापल्या परडी भरतात. तांदार लिहिले तांदार त्याला हळदी काय झालं. ग्लास भरले की ग्लास भरायला पाहिजे. आता सत्यवचं दर्शन झालं बघा. आता निघालोय आम्ही इथून. आता यल्लमाचं दर्शन घ्यायचंय.
आम्ही पण पहिल्यांदा आलो त्यामुळे काय माहीत नाही नेमकं कुठं कुठं काय काय. इथे सत्यवाचं देवस्थान आहे. सत्यवा म्हणजे यल्लमाची बहीण. तर आता जायचं आहे बघा यल्लमाच्या दर्शनाला. काय मी घरात मग काय ते टेंट असे टेंट राईड कसं काय माझ्याकडे 10 रुपये रे 10 रुपये कोरे देवीला ओटी भरायला बघा इकडं साडी चोळी वगैरे घेतली. 10 रुपये कोरे Each echoing step on the forest floor. Opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am whispering pines, sing me your tune. Caught in the stars and the moon. Teach me the language of rustling leaves. Stories that linger on the breath of the breeze. ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು ತಂದೆ ತಾಯಿ ಬಂಧುಗಳು ಬರೋಣ